नदी ही एका पद्धतीने जीवन जगवणारी एक खूप मोठी प्रणाली असते. कुठे नदी उंचावरनं वाहते, कुठे धबधबे येतात, कुठे खोलपणा येतो आणि या सगळ्या भोवती मानव कथा रचत जातो. मराठीत एक म्हण आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधायला जाऊ नये. त्यामुळे नद्यांचा उगम होतो का म्हणजे कुठनं तरी असा एक पाण्याचा स्रोत असा वाहत चाललेला आहे असं नसतो. छोटे 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 ॲक्विफर्स जे भूजलाचे स्रोत आहेत ते एकत्र येऊन नदी होतात. त्या कविता वाचून आज एखादा माणूस जर लंडनला गेला तर ही तीच थेम्स आहे का 19व्या शतकातली याचा विश्वासही बसणार नाही. इतकी थेम्स नदी आमूलाग्र बदललेली आहे. नदीचे आधी कालवे होतात, कालव्यांचे मग नाले होतात आणि नाल्यांचे मग ओहोळ होत जातात. मुंबईतली मिठी नदी ही जवळपास मरणप्राय झालेली आहे. ती आता सापडत नाही. दहिसर, पोईसर, ओशिवरा ही हे भाग नाही, या नद्या आहेत, जवळपास मृत होत चाललेल्या नद्या आहेत. पुढचा नंबर मुळामुठ्यांचा लागेल. आता वाळू खनन करताना आधी नदी काठची वाळू घ्यायची, पुरातनं आलेली वाळू घ्यायची, ते डायरेक्ट नदीच्या मुख्य प्रवाहातलीच वाळू घ्यायची, म्हणजे नदीला जायला रस्ताच होणार नाही. वाळूच सगळी काढून न्यायची. नदीचं पाणी कमी, कारण वाळू नदीला धरून ठेवते. त्या नदीचं नाव आहे डावकी नदी. तिला उमनगोटेही म्हणतात. ही नदी जी आहे ती मेघालयमध्ये भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती आहे. ती भारतातली आणि मला वाटतं जगातली स्वच्छ नद्यांमध्ये डावकी नदीची गणना होते.